महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वसई आणि सोपाराजवळ श्रीदेवी वज्रेश्वरीचे मंदिर आहे. श्रीदेवी वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर हे मुंबईपासून 75 किलोमीटर अंतरावरती वज्रेश्वरी शहरात स्थित आहे. पूर्वी या गावाला वडवली या नावाने ओळखले जायचे. मुख्य देवीच्या सन्मानार्थ म्हणजेच वज्रेश्वरीच्या सन्मानार्थ या गावाला वज्रेश्वरी असे नामकरण करण्यात आले. वज्रेश्वरी हे शहर तानसा नदीच्या काठावर भिवंडी शहरात ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेले आहे. विरारपासून हे अंतर म्हणजे पश्चिम रेल्वेच्या स्थानकापासून हे अंतर 27 किलोमीटरवरती आहे व मध्य रेल्वेच्या खडवली या स्थानकापासून हे अंतर 31 किलोमीटरवरती आहे. असे सांगितले जाते की मंदागिरी टेकडीवरती हे मंदिर वसलेले आहे. मंदागिरी टेकडी ही ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झाली आहे असेही बोलले जाते. तसेच या भागामध्ये या मंदिराजवळच गरम पाण्याची कुंडेही आहेत. या देवीला वज्रेश्वरी असे नाव या देवीच्या वज्रेश्वरी नावामागे दोन मुख्य आख्यायिका सांगितल्या जातात. या देवीला वज्राबाई वज्रयोगिनी असेही संबोधले जाते. अशी आख्यायिका सांगितली जाते की कालिकाला किंवा कालिकुट्ट या राक्षसाने साधू संतांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्या त्रासाला कंटाळून सर्व ऋषींनी वसिष्ठ ऋषींच्या नेतृत्वाखाली त्रिचंडी यज्ञ केले परंतु या यज्ञामध्ये इंद्रदेवाला आहुती द्यायला हे सर्व ऋषी विसरले. त्यामुळे क्रोधित होऊन श्री इंद्रदेवाने त्याचे महत्त्वाचे शस्त्र म्हणजे वज्र त्या यज्ञामध्ये फेकले. त्यामुळे भयभीत होऊन सर्व ऋषींनी श्री पार्वती मातेचा आदिशक्तीचा ऋषींनी श्री शक्ती आदिमायेला म्हणजेच पार्वती मातेला विनवणी केली. तेथे आदिमाया प्रसन्न होऊन ते यज्ञ सर्व ऋषींनी पार्वती मातेला विनवणी केली. तेथे पार्वती माता प्रकट होऊन ते वज्र गिळले व त्याच वज्राने कालिकाला या राक्षसाचा पराभव केला. त्यामुळे सर्व ऋषींनी आदिमाया आदिशक्ती पार्वती मातेला विनंती करून त्याच गावामध्ये मूर्तिरूपात प्रकट होण्यासाठी विनवणी केली. त्यामुळे या देवीला वज्रेश्वरी असे संबोधले जाते. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वसई आणि सोपाराजवळ श्रीदेवी वज्रेश्वरीचे मंदिर आहे. श्रीदेवी वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर हे मुंबईपासून 75 किलोमीटर अंतरावरती वज्रेश्वरी शहरात स्थित आहे. पूर्वी या गावाला वडवली या नावाने ओळखले जायचे. मुख्य देवीच्या सन्मानार्थ म्हणजेच वज्रेश्वरीच्या सन्मानार्थ या गावाला वज्रेश्वरी असे नामकरण करण्यात आले. वज्रेश्वरी हे शहर तानसा नदीच्या काठावर भिवंडी शहरात ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेले आहे. विरारपासून हे अंतर म्हणजे पश्चिम रेल्वेच्या स्थानकापासून हे अंतर 27 किलोमीटरवरती आहे व मध्य रेल्वेच्या खडवली या स्थानकापासून हे अंतर 31 किलोमीटरवरती आहे. असे सांगितले जाते की मंदागिरी टेकडीवरती हे मंदिर वसलेले आहे. मंदागिरी टेकडी ही ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झाली आहे असेही बोलले जाते. तसेच या भागामध्ये या मंदिराजवळच गरम पाण्याची कुंडेही आहेत. या देवीला वज्रेश्वरी असे नाव या देवीच्या वज्रेश्वरी नावामागे दोन मुख्य आख्यायिका सांगितल्या जातात. या देवीला वज्राबाई वज्रयोगिनी असेही संबोधले जाते.
अशी आख्यायिका सांगितली जाते की कालिकाला किंवा कालिकुट्ट या राक्षसाने साधू संतांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्या त्रासाला कंटाळून सर्व ऋषींनी वसिष्ठ ऋषींच्या नेतृत्वाखाली त्रिचंडी यज्ञ केले परंतु या यज्ञामध्ये इंद्रदेवाला आहुती द्यायला हे सर्व ऋषी विसरले. त्यामुळे क्रोधित होऊन श्री इंद्रदेवाने त्याचे महत्त्वाचे शस्त्र म्हणजे वज्र त्या यज्ञामध्ये फेकले. त्यामुळे भयभीत होऊन सर्व ऋषींनी श्री पार्वती मातेचा आदिशक्तीचा ऋषींनी श्री शक्ती आदिमायेला म्हणजेच पार्वती मातेला विनवणी केली. तेथे आदिमाया प्रसन्न होऊन ते यज्ञ पार्वती माता सर्व ऋषींनी पार्वती मातेला विनवणी केली. तेथे पार्वती माता प्रकट होऊन ते वज्र गिळले व त्याच वज्राने कालिकाला या राक्षसाचा पराभव केला. त्यामुळे सर्व ऋषींनी आदिमाया आदिशक्ती पार्वती मातेला विनंती करून त्याच गावामध्ये मूर्तिरूपात प्रकट होण्यासाठी विनवणी केली. त्यामुळे या देवीला वज्रेश्वरी असे संबोधले जाते.